नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. अनेक नामांकित संस्था आहेत, नामांकित शिक्षक आहेत, यशस्वी बोर्डामध्ये काम करणारे मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, अभ्यासक्रम मंडळामध्ये किंवा पेपर सेटर म्हणून काम करणारे. त्यामुळे साहजिकच यावरती चांगल्या प्रश्नांचा प्रभाव पडतो. अंतिम परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरतात. अशा प्रकारच्या अनेक प्रश्नपत्रिका आपण यूट्यूबला सोडवून दिलेल्या आहेत. भोसले सर जाकले या चॅनलवरती प्रश्नपत्रिका आपण ही सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, अयोग्य पर्याय निवडून पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचे आहे. जर ए बी सी हे नैक रेषे बिंदू असतील तर बिंदू ए बी सी मधून जाणारे किती वर्तुळ काढता येतील? 3 बिंदू नैक रेषे असतील तर 1 आणि 1च वर्तुळ काढता येतं. अशा पद्धतीनं ए बी सी हे 3 बिंदू नैक रेषीय आहेत. आणि या ठिकाणी ए बी सी त्रिकोण काढल्यानंतर कोणत्याही 2 बाजूंचे लंबदुभाजक काढले, पण ए सीचा आणि बी सीचा ओमध्ये छेदता तो लंबदुभाजक छेदला. ओ आणि ए, ओ आणि बी, ओ आणि सी या त्रिज्या समान आहेत, अंतरे समान आहेत. ओ केंद्र गुण वही एवढी त्रिज्यावरून वर्तुळ काढलं तर ए बी सी मधून जाते, म्हणजे नैक रेषे बिंदूतून एकच वर्तुळ जाते. अचूक पर्याय सी. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा ही नित्य समानता आहे. 1 या ठिकाणी साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता टॅन वर्ग थिटा साईनला कॉसनं भागल्याशिवाय येत नाही, म्हणून कॉस वर्ग थिटानं प्रत्येक पदाला भागलं तर इथं टॅन वर्ग थिटा येणार आहे, इथं 1 येणार आहे, इथं सेक वर्ग थिटा येणार, म्हणजे 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे नक्की सेक वर्ग थिटा. अचूक पर्याय नंबर डी. त्यानंतर रेषा एक्स अक्षाच्या धनदिशेची 30 मापाचा कोन करत असेल तर तिचा चढ किती? चढ नेहमी टॅन थिटानं दाखवला जातो. टॅन थिटा म्हणजे टॅन 30, टॅन 30ची किंमत 1/√3 आहे. अचूक पर्याय सी. 3 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बाजूचा घन, 3चा घन 27 cm घन. अचूक पर्याय ए. या ठिकाणी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि 4 एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर 25 एरिया त्रिकोण पी क्यू आर. तर ए बी पी क्यू किती? या ठिकाणी 2 त्रिकोण समरूप आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? या ठिकाणी 4 एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर 25 एरिया त्रिकोण पी क्यू आर. ए बी सीला भागिले पी क्यू आर घेतलं तर 25/4 येणार आहे. आणि 2 त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. क्षेत्रफळांचे प्रमेय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. मग एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर हे 25/4 आलेलं आहे दिलेल्यावरून. ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, 25चं 5, 4चं 2, ए बी वर्गाचं ए बी, पी क्यू वर्गाचं पी क्यू, ए बी भागिले पी क्यू 5/2 आलं, म्हणजे ए बी पी क्यू 5/2. ओके. त्यानंतर 11, 12, 15 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे नाही ठरवा. या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग 225, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144. सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांचे वर्गांचे बेरजी इतका असेल तर ते पायथागोरसचे त्रिकूट असतं. मग 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, दोघांची बेरीज 121, 144, 265 येते आणि हे 225 आहे. म्हणजे या ठिकाणी 11 वर्ग अधिक 12 वर्ग हे 15 वर्ग बरोबर नाही, म्हणजे या ठिकाणी 11, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ओके. त्यात पुढला प्रश्न आहे, 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे पृष्ठफळ काढा. गोलाचे पृष्ठफळ सूत्र आहे 4 पाय आर वर्ग. 4 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 6 गुणिले 6 किंवा 22/7. 7नं 22ला भागलं तर 2 दशांशापर्यंत आपल्याला 3.14 मिळते. 4 गुणिले 3.14 गुणिले 36. 4नं 3.14ला गुणल्यानंतर 1256 येते. त्याला 36नं गुणल्यानंतर या ठिकाणी गुणाकार केलेला आहे. 45,216 45,216 दशांशचिन्ह तिसऱ्या ठिकाणी दिलं तर 452.16 चौसेमी हे त्याचं क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी एक्स अक्षाच्या धनदिशेची 90 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ काढा. आता टॅन 90 या ठिकाणी ठरवता येत नाही. टॅन 90 ठरवता येत नाही, आपण पाहिलं आहे. या ठिकाणी
कोन करणाऱ्या म्हणजे एक साक्षाच्या धनदिशेची 90 अंश मापाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ ठरवता येत नाही. ओके. प्रश्न पुढचा आहे. प्रश्न दुसऱ्यातला कृती पूर्ण कराय. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. डावी बाजू या ठिकाणी कॉट थिटा अधिक टॅन थिटा आहे. कॉट थिटा म्हणजेच कॉस थिटा भागिले साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजेच या ठिकाणी साइन थिटा भागिले कॉस थिटा. छेद सारखाने तिरकस गुणाकार या ठिकाणी कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा साइन वर्ग थिटा भागिले छेदांचा गुणाकार साइन थिटा कॉस थिटा. स्वतंत्र या ठिकाणी कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके. इथं मग या ठिकाणी 1 भागिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा. स्वतंत्र लिहिला 1ला भागिले साइन थिटा आहे आणि 1ला हे भागिले कॉस थिटा आहे. ओके. 1 भागिले साइन थिटा म्हणजेच या ठिकाणी कोसेक थिटा आणि गुणिले 1 भागिले कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. ओके. म्हणजेच उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ओके. पहिली रिकामी जागा साइन थिटा, दुसरी कॉस वर्ग थिटा, तिसरी साइन वर्ग थिटा, ती कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि शेवटची कोसेक थिटा. ओके. पुढच्या आकृतीमध्ये यम हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेख केल ही स्पर्शिक आहे. यम के बरोबर 12, के एल बरोबर 6 वर्गमात 3. तर त्रिज्या ठरवण्यासाठी कृती पूर्ण करा. या ठिकाणी त्रिकोण यम एल के मध्ये कोन यम एल के 90 आहे. याचं कारण स्पर्शिकेचे प्रमेय. स्पर्शिका त्रिज्याला लंब असते. यम के वर्ग बरोबर एम एल वर्ग अधिक के एल वर्ग. पायथागोरसचे त्रिकूट आहे. या ठिकाणी एम के वर्ग एम के दिले आहे 12 म्हणजे 12चा वर्ग. पुढं 12चा वर्ग 144 एम एल वर्ग या ठिकाणी अधिक या ठिकाणी 6चा वर्ग 36 आणि वर्गमात 3चा वर्ग 3. एम एल वर्ग बरोबर हे 36 गुणिले 3 108 आहे. ओके. म्हणजे एम एल वर्ग काढताना 144 वजा 36 तिरके 108. एम एल वर्ग बरोबर 144 मधून 108 गेले. 144 हे 36 तिरके 108 हे मागानंतर वजा झालेत. 144 वजा 108 36 उरले. एम एल वर्ग बरोबर 36 एम एल बरोबर 6. एम एल 6 म्हणजे या ठिकाणी ती एम एल वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 6 एम आहे. ओके. त्यातलाच प्रश्न आहे. खरं तर या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यातला 3 कृती पूर्ण करा असतात. इथं आकृती काढा दिलेला आहे. सराव होतोय, काढूया. 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्र न वापरता त्या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढा. 3.6 सेंटीमीटर वर्तुळ कंपासमध्ये अचूक त्रिज्या घ्यायची. 3.6 हे 3.5 3.6 त्रिज्या घेतलेली आहे. ओके. त्यानंतर वर्तुळ काढायचं आहे 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं. वर्तुळावर कुठे या ठिकाणी समजा पी बिंदू घ्यायचा आहे. कोणता बिंदू घ्या म्हटलेला आहे पी बिंदू. या व्यतिरिक्त एक लक्षात घ्या, आपण ए आणि दुसरा एक बी बिंदू घेऊया आणि त्रिकोण तयार करायचा. का तयार करायचा लक्षात येईल आपल्याला. वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. वर्तुळ केंद्राचा वापर करून एक आपण स्पर्शिका काढण्याची कृती आहे आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता हा त्रिकोण तयार होतोय. त्रिकोण तयार झाल्यानंतर ए जवळचा कोन किंवा बी जवळचा कोन, ए जवळचा जर आपण कोन जो तयार झाला आहे बी ए पी याला एकरूप असणारा कोन पी जवळ काढायचा आहे. पहा कसा काढायचा. पी बी ए पीला एकरूप असणारा कोन काढण्यासाठी हे वर्तुळ केंद्र घ्यायचं आहे. याच कोनाच्या आत्ता सांगितलेल्या बी ए पी या कोनावरच्या दोन्ही भुजावरती या खुणा केलेल्या आहेत. पहिली खून इथं पी केंद्र घ्यायचा. आता पी जवळ ए जवळचा कोन पी जवळ काढायचा आहे. म्हणून आत्ताच आपण ज्या वर्तुळ कंपासमध्ये अंतर घेऊन या खुणा केले त्याच अंतरानं पी केंद्र घेऊन पी जवळ कोन तयार होणार आहे त्याची ए पी एक भुजा तयार आहे. ओके. या ठिकाणी
सॉरी, या ठिकाणी पी जवळ कोण करायचा आहे, कारण बी ए पीच्या अंतर्भागात हा पी बी कंस आहे. पी जवळ कोण तयार होणार आहे त्याच्यात पण हाच कंस असला पाहिजे. त्यामुळे ए पी बाजू घेऊन चालणार नाही, बी पी बाजू घ्यायची. आणि बी पी बाजूवर आता आपण ज्या अंतराने या खुणा केले त्याच अंतरानं हा या पी एपासून पी बीपासून असा चाप मारलेला आहे. पहा हा. ओके, पी बी ही भुजा आहे. आणि मग दोन खुणामधलं अंतर घ्यायचं. आता किती आहे ते हे दोन खुणामधलं अंतर. आणि मग पी बीला ही खूण इथं छेदते, तिथून या दोन खुणामधलं अंतर पुढे टाकायचं आपण. आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा. आणि हा बिंदू छेदनबिंदू पी जोडून वाढवायचे. पहा, या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर न करता ही पी बिंदूतून आपण स्पर्शिका काढलेली आहे. इथं समजा आपण सी म्हटलं तर बी ए पी आणि कोण बी पी सी एकरूप आहेत, कारण त्यांच्यात एकच कंस आहे. ओके, अशा पद्धतीनं. पुढला प्रश्न आहे प्रश्न दुसऱ्यातला ब. कोणते 4 सोडवायचे आहेत? 8 गुण असतात, दिलेले असतात 5 पैकी 4. पहिला, जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला नित्य समानता वापरायची. वापरून काय आहे ती, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन वर्ग थिटा म्हणजे 7 वर्ग छेद 25 वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस वर्ग थिटा बरोबर 7 वर्ग भागिले 25 वर्ग पलीड गेले, 1 वजा 7 वर्ग भागिले 25 वर्ग. तिरकस गुणाकार 25 वर्ग 1 25 वर्ग वजा 7 वर्ग भागिले छेदांचा गुणाकार 25 वर्ग 1 25 वर्ग. 25 वर्ग अधिक 25 वर्ग वजा 7 वर्ग, एका कंसात 25 अधिक 7, दुसऱ्या कंसात 25 वजा 7, खाली 25 वर्ग. ओके, हा कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा बरोबर 25 आणि 7 32 आणि 25 मधनं 7 गेले 18 उरले भागिले 25 वर्ग. 18 दुनी 36, 32 आणि 18 गुणाकार, 18 दुनी 36 ला 6, हातचे आले 3, 18 त्रिक 54, 3 7 576 भागिले 25 वर्ग. कॉस वर्ग थिटाचं वर्ग मग कॉस थिटा 576 24, 25 वर्गाचं 25. त्यामुळं या ठिकाणी कॉस थिटा बरोबर 24/25 अशा पद्धतीने. ओके, या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यातल्या बतला दुसरा आहे. आकृतीमध्ये एम एन पी 90 आहे, रेख एन क्यू, लंब रेख एम पी, एम क्यू 9 आहे, एम क्यू 9 आणि क्यू पी 4 दिलेले आहे. तर एन क्यूची किंमत काढण्यासाठी काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला लंब हा भूमितीमध्ये असतो कोणाचा, कर्णावर काढलेल्या शिवलंबामुळे जे कर्णाचे 2 भाग झाले त्यांचा. म्हणजे एन क्यू हा भूमितीमध्ये कोणाचा, एम क्यू गुणिले क्यू पी, एम क्यू आणि क्यू पीचा. भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी एन क्यू वर्ग बरोबर आत्ता सांगितलं एम क्यू गुणिले क्यू पी, 9 गुणिले 4, एन क्यू वर्गाचं वर्गमूळ एन क्यू, 9चं 3 आणि 4चं 2, एन क्यू बरोबर 6. ओके, अशा पद्धतीनं. पुढला प्रश्न आहे बिंदू तिसरा, बिंदू 22 20 आणि 0 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. अत्यंत सोपा आहे प्रश्न. रेषाखंडाच्या मध्यबिंदू सूत्र वापरायचं. समजा ए 22 20 x1 y1, समजा बी 0 16 x2 y2. रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार समजा मध्यबिंदू आपण पी एक्स वाय आहे मानला, म्हणजे एक्स बरोबर एक्स निर्देशकांची बेरीज भागिले 2, x1 अधिक x2 भागिले 2. x1 काय आहे 22, x2 काय 0, म्हणजे 22 अधिक 0 भागिले 2,
म्हणजे x बरोबर 22 भागिले 2 बरोबर 11 आणि y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2 y1 20 y2 16 20 अधिक 16 भागिले 2 y बरोबर 36 20 आणि 16 36 भागिले 2 बरोबर 18 म्हणजे या ठिकाणी मध्यबिंदू काय मिळाला pxy मानला होता बरोबर px 11 आणि y 18 ओके हे मध्यबिंदूचे निर्देशक या ठिकाणी आकृतीमध्ये पहा BC AB ला लंब आहे आणि AD हा AB लाच लंब आहे BC या ठिकाणी 4 आहे आणि AD 8 आहे तर एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADB काढायचा आहे पहा हे दोन त्रिकोण ABC आणि BAD AB या समान पायांचे आहेत समान पायावरील आहेत मग समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते BC या ठिकाणी 4 आहे आणि AD 8 आहे म्हणजे BC भागिले ADच्या प्रमाणात असतं लिहिलं इथं एरिया त्रिकोण ABC व त्रिकोण ADB हे AB या समान पायांचे त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते म्हणजेच या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADB पाया उंची त्यांची BC भागिले AD BC दिलेले आहे 4 आणि हे 8 दिलेले आहे म्हणजे 1 भागिले 2 ओके म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADB बरोबर 1/2 ओके हे विचारलेलं होतं या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यातला बतला 5वा आहे या वर्तुळामध्ये जेव्हा AB आणि जेव्हा CD परस्परांना ई बिंदू छेदतात AB आणि CD या जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात ई मध्ये छेदतात ए दिले 15 EB दिले 6 CE 12 दिले आहे आणि EDची किंमत काढायची आहे जीवांचे आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार समोरासमोरचं गुणिले AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED लिहिलं आहे त्याची किमती एची किंमत 15 EB 6 दिलेला आहे CE 12 दिलेला आहे आणि ED काढायचे आहे ED काढताना लक्षात आलं असेल EDला गुणिले 12 आहे ते 12 गुणिले 6 या गुणाकाराला भागिले येणार आहे 15 गुणिले 6 हे 15 गुणिले 6 पलीकडलं 12 भागिले इथं 6 1 6 6 2 12 म्हणजे ED बरोबर 15 भागिले 2 कोणत्याही संख्येला 2 न भागलं तिची निंपड होते 7.5 ओके एकक म्हणा दिलेलं नाही त्याने तसे ठेवलं तर चालतं या ED बरोबर 7.5 ओके अशा पद्धतीनं प्रश्न 2 आपण पूर्ण केलेले आहेत पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करा अद्याप आपण नवीन असाल तर भोसले सर जाकले यूट्यूब इंग्रजी या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनेल बेल आयकॉन पुढे क्लिक करा एकापुढे एक आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ येतील या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तसं नमूद करा प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो